अमरावतीच्या दर्यापूरमध्ये एकाच कृषी केंद्रामध्ये तब्बल 2 वेळा कृषी विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली। विदर्भ कृषी केंद्रामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 19 जून रोजी अजित 155 हे बियाणाची अवैधपणे साठवणूक करण्यात आली होती। विदर्भ कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या वतीने छापेमारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मागणी असलेल्या अजित 155 या कपाशीच्या बियाणाची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न या कृषी केंद्रामध्ये करण्यात येत होता। तर अजित 155 बियाणाचे एक पाकिट तब्बल 1200 रुपयांनी म्हणजे चढ्या भावाने विकलं जात होतं, असं कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलंय। तर आणखी दुसऱ्या दिवशी त्याच कृषी केंद्रात कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली असता महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारे बीटी कपाशी HTBT 1 धूम नावाची 4 पाकिटं अंदाजे 500 ग्राम वजनाचे असे एकूण 2 किलो वजनाचे कपाशीचे पाकिट जप्त करण्यात आले। सदर कृषी केंद्र चालकाविरोधात पोलीस स्टेशन दर्यापूर इथं फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृषी विभागाच्या धडक कारवाईने आता दर्यापूर तालुक्यात कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले। तर आणखी सुद्धा काही कृषी केंद्रांमध्ये अशाच प्रकारे अजित 155 बियाणे उपलब्ध असून सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत दिलं जात नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अशा कृषी केंद्रांवर सुद्धा कृषी विभागाने धडक कारवाई करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना पेरणी करता अजित 155 बियाणं उपलब्ध होईल, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।